अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थिनी आहेत तर त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत। गेले 27 मार्चला इथे जे इंटरनॅशनल हॉस्टेल आहे तिथे 3rd फ्लोअरवरती एका डिलिव्हरी बॉयनी जाऊन मिसबिहेवियर केलं एका इंटरनॅशनल मुलीशी। तिने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तू काही कंप्लेंट वगैरे करू नकोस, त्यात तू इंटरनॅशनल स्टुडंट आहेस त्यामुळे तुला इकडे जाऊन खूप प्रॉब्लेम्स येतात। आणि हा पहिला प्रकार नसून हा दुसरा प्रकार झालेला आहे। तिथं सीसीटीव्ही नाहीये, तिथं जे बायोमेट्रिक आहे ते काम करत नाहीये। तर अशा वेळेला जर अशा गोष्टी होत असतील तर या विद्यार्थिनींनी काय करायचं, त्यांनी कुठं जायचं? पुणे विद्यापीठात एका परदेशी विद्यार्थिनीवर अत्याचार झाला असल्याची घटना समोर आली आहे आणि त्यानंतर आता विद्यार्थी परिषदेच्या ज्या विद्यार्थिनी आहेत तर त्या आक्रमक झालेल्या आहेत। आपण पाहिलं तर या सर्व विद्यार्थिनी आक्रमक झालेल्या आहेत आणि घोषणाबाजी करत यांच्याकडून हे आंदोलन सध्या पुणे विद्यापीठात सुरू आहे। एकीकडे विद्येचं माहेर घर म्हणवलं जातं आणि अशाच सावित्रीबाईंची फुले पुणे विद्यापीठात या सगळ्या ज्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थिनी आहेत तर त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत। पुणे विद्यापीठाच्या जी मुख्य इमारत आहे या मुख्य इमारतीच्या समोर यांच्याकडून हे आंदोलन आता सुद्धा सुरू आहे। आपण पाहतोय कशा पद्धतीने घोषणाबाजी करत हे संपूर्ण आंदोलन जे आहे तर ते छेडण्यात आलेलं आहे। हे अशा पद्धतीने सगळं आंदोलन सुरू आहे आणि या विद्यार्थिनींसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय नेमकं प्रकरण घडलेलं आहे, काय मागणी करता तुम्ही आंदोलनाच्या माध्यमातून? गेले 27 मार्चला इथे जे इंटरनॅशनल हॉस्टेल आहे तिथे 3rd फ्लोअरवरती एका डिलिव्हरी बॉयनी जाऊन मिसबिहेवियर केलं एका इंटरनॅशनल मुलीशी। तिने पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करण्याचा प्रयत्न केला, पण इकडे जे रेक्टर होते त्यांनी तो विषय दाबण्याचा प्रयत्न केला आणि तिला सांगितलं की तुला खूप काही सर्कमस्टन्सेस फेस करायला लागतील, त्यामुळे तू काही कंप्लेंट वगैरे करू नकोस, त्यात तू इंटरनॅशनल स्टुडंट आहेस त्यामुळे तुला इकडे जाऊन खूप प्रॉब्लेम्स येतील। आणि हा पहिला प्रकार नसून हा दुसरा प्रकार झालेला आहे विद्यापीठात। याआधी कधी झालेलं? याआधी मागच्या वर्षी झालेला आहे हा प्रकार, पण तेव्हा सुद्धा हा प्रकार दाबला गेलेला आहे। काय आता नेमकी काय मागणी आहे तुमची आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतं का विद्यापीठात? विद्यापीठावर वारंवार हे सुरक्षेचं प्रश्नचिन्ह वाढत आलेलं आहे। जेव्हा विद्यापीठ प्रशासनाने त्या विषयात स्वतःचे पावलं उचलले नाही तर विद्यार्थी परिषदेच्या खास करून विद्यार्थिनींना मैदानात उतरून या सर्व गोष्टींच्या खाली आंदोलन करावं लागतंय। उन्हातानाच्या विद्यार्थिनींना क्लासेस बंद करून विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी आम्हाला इथं येऊन उभारून आंदोलन करावं लागतंय। ही विद्यापीठासाठी सर्वात जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे। नक्कीच काय आता तुम्ही आंदोलन करताय, नेमकी काय तुमची प्रमुख मागणी आहे? गेल्या 27 तारखेला इंटरनॅशनल हॉस्टेल जे आहे पुणे विद्यापीठामध्ये त्या हॉस्टेलमध्ये एका बांगलादेशी विद्यार्थिनीने जेव्हा ऑर्डर दिली होती तेव्हा डिलिव्हरी बॉयच्या मार्फत तिच्या समोर अश्लील कृत्य करण्यात आलं। ही खूप निंदनीय गोष्ट विद्यापीठात घडलेली आहे आणि ही पहिल्यांदा अशी बाब नाहीये की या गोष्टी इथं होत आहेत। इथं अनेक अशा गोष्टी विद्यार्थिनी अनेक अशा घटना वारंवार इथं फेस करतायत। त्याच्यामुळे पुणे विद्यापीठामध्ये असलेल्या विद्यार्थिनी शिकत असलेल्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेवरती एक प्रश्नचिन्ह इथं उभं राहतंय। ज्या इंटरनॅशनल हॉस्टेलमध्ये सिक्युरिटी अजिबात पूर्णपणे नाहीये, तिथं सीसीटीव्ही नाहीये, तिथं जे बायोमेट्रिक आहे ते काम करत नाहीये। तर अशा वेळेला जर अशा गोष्टी होत असतील तर या विद्यार्थिनींनी काय करायचं, त्यांनी कुठं जायचं? आणि जेव्हा ती विद्यार्थिनी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा पोलीस कंप्लेंट करायला जाते त्या विद्यापीठ प्रशासनाच्या मार्फत त्या विद्यार्थिनीवरती प्रेशर करण्यात येतं की तुझ्या करिअरच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, तू एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थिनी आहेस तर तुला पुढे जाऊन या विषयामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। तर इतके हे असे विषय घडतायत म्हणजे पुणे विद्यापीठाला आता एखाद्या विद्यार्थिनीच्या इज्जतीपेक्षा आपल्या विद्यापीठाची इज्जत ही जास्त महत्वाची झालेली आहे का, हा प्रश्न इथं उपस्थित आपल्याला करायला लागतोय। त्या या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी या सगळ्या पुणे विद्यापीठाच्या अंडर येणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आज आम्ही इथं आंदोलन करतोय। आमची पहिली मागणी अशी आहे की जे विजय खरे सर आहेत तिथले अधिष्ठाता यांचं इथं राजीनामा आम्हाला हवा आहे।
त्याचसोबत ज्या विद्यार्थिनीवरती हे सगळं झालेलं आहे, जिच्यासोबत हे दुष्कर्म घडलेलं आहे, तर त्या विषयाला सगळ्याला धरून इथं एक त्यांनी कमिटी स्थापन करावी, अशा या आमच्या 2 प्रमुख मागण्या आहेत. त्याचसोबत इंटरनॅशनल हॉस्टेलमध्ये जे सिक्युरिटीचे विषय आहेत, सीसीटीव्ही, बायोमेट्रिक, अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, यांना धरून कुठल्याही प्रकारे तिथं सुविधा मुलींना उपलब्ध केल्या जात नाहीयेत. तर या गोष्टींना धरून विद्यापीठानं यामध्ये काम केलं पाहिजे, याबाबत आम्ही हे आंदोलन करतोय आणि याच आमच्या प्रमुख मागण्या आहेत. तुमच्या या मागण्या आहेत प्रमुख, तर त्या मान्य झाल्या नाही तर तुमची काय भूमिका असणार आहे? मोठ्या संख्येने तुम्ही विद्यार्थी उपस्थित आहात. हो, आता आम्ही हे जे आंदोलन करतोय याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही यानंतर करू, कारण हा खूप बेसिक गोष्ट आहे, खूप मूलभूत मुद्दा आहे की विद्यार्थिनी जर दुसऱ्या ठिकाणून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी शिकायला येते, पुण्या विद्यापीठासारख्या जिथं सावित्रीबाई फुलेंचं नावानं हे विद्यापीठ चालतं, अशा ठिकाणी येऊन सुद्धा जर विद्यार्थिनीला आपल्या सुरक्षिततेसोबत कॉम्प्रोमाइज करायला लागत असेल तर यापेक्षा निंदनीय गोष्ट कुठली नाहीये. आणि यापुढेही जर या गोष्टी होत राहिल्या आणि आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर याही पेक्षा मोठ्या आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही इथं करणार आहोत. नक्की तुम्ही म्हणालात तसं पोलीस स्टेशनमध्ये ती विद्यार्थिनी गेली होती, मात्र तिला कुठल्या पोलीस स्टेशनला गेली होती आणि पोलीस स्टेशनमध्ये तिचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही का? पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, पण जर ती विद्यार्थिनी इथे निवासाला आहे तर हा मेन गोष्ट आहे की तिची जी अपेक्षा असणार आहे ही विद्यापीठाकडून असणार आहे की तिने विद्यापीठाने आम्हाला सुरक्षा द्यावी, पण तिच्यावरती प्रेशर करण्यात येतं. नक्की. तर अशा प्रकारचं आक्रमक आंदोलन इथे सध्या सुरू आहे आणि या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांची जर मागणी बघितली आपण तर या अतिशय रास्त मागण्या आहेत की जी विद्यार्थिनी आहे तर तिच्यावर जो अत्याचार झाला की किंवा तिच्यासोबत जे झालंय तर ते अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे जे विद्यापीठ प्रशासन आहे त्यांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी आणि त्यासोबतच जे अधिष्ठाता आहेत तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यांनी केलेली आहे. खरं तर पुणे विद्यापीठ हे पुणे शहरातलं अतिशय मोठं आणि महत्वाचं विद्यापीठ आहे आणि अशा विद्यापीठात जर परदेशी विद्यार्थिनीवर असं कृत्य झालं असेल, तिच्यासोबत जर असं काही चुकीचं घडलं असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये आता नेमकी काय कारवाई केली जाते आणि सुरक्षेच्या दृष्टीने नेमकी काय बदल केले जातील हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यनपुरे, सिविक मिरर, पुणे.